दरवर्षीप्रमाणे नारळी पौर्णिमेला नारळी भातच बनवणार असेल तर थांबा ना, एकदा ही रेसिपी ट्राय करा. ही पुरणपोळी नसून नारळाची पोळी आहे. ट्राय करा, मग मला सांगा कमेंटमध्ये ही तुम्हाला कशी वाटली तर. चला, ही मस्त खमंग नारळाची पोळी बनवायची तरी कशी तेही बघूया. रेसिपीला सुरुवात करण्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेल आयकॉनही प्रेस करा. म्हणजे नवीन व्हिडिओ पोस्ट केला की लगेच तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येत जाईल. चला मग बघूया कशी बनवायची तर. सर्वात आधी आपण इथे कणिक मळून घेऊया आणि नंतर सारण तयार करू. जेवढं तुम्ही कणिक घेणार त्याच्याच बरोबरीला मैदा घ्या, नाहीतर पूर्ण कणिक घेतलं, पूर्ण मैदा घेतला तरी चालेल. जसं तुम्हाला आवडेल तसं. अर्धा मैदा, अर्धा गव्हाचं पीठ घेतलं आहे, थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकलेली आहे. सर्व चांगले एकत्र केल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून एकदम सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं. जसं आपण पुरणाच्या पोळीसाठी मळतो सेम त्याच पद्धतीने. बघू शकता आपलं पीठ छान मळून झालेलं आहे. थोडंसं तेल टाकायचं आणि पुन्हा 1-2 मिनटं मळून घ्यायचं. आणि आता हे पीठ आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे. रेस्ट होतं आहे तोपर्यंत तिकडे आपण लगेच सारणाची तयारी करून घेऊया. इथे मी घेतलं आहे ओलं नारळ. एक अख्खं नारळ आहे. त्याच्या खालचा जो भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे. तुम्ही दरवेळेस काय करता माहीत नाही, पण अशा या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. सुरीने काढण्यापेक्षा असं खिसून लवकर निघतं आणि पटकन काम होतं. बघू शकता मस्त छान आपण काढून घेतलेलं आहे. थोडंफार राहिलं काही हरकत नाही. जेवढं शक्य होईल तेवढं तरी काढा. नंतर आपल्याला हे नारळ बारीक खिसून घ्यायचं आहे, नाहीतर माझ्या या पद्धतीने असं मिक्सरमध्ये बारीक फिरून घेतलं तरी चालेल. चला आता सारण तयार करून घेऊया. गॅसवरती ठेवायची एक कढाई आणि त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला अर्धी वाटी बेसन पीठ. बारीक गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती खमंग असं भाजून घ्यायचं, थोडंसं कलर चेंज होईपर्यंत. बघू शकता मस्त आपलं खमंग बेसन पीठ भाजून झाले. आणि सगळ्यात शेवटी मिल्क पावडर टाकायची आहे, अर्धीच वाटी. मिल्क पावडर टाकल्यानंतर गॅस एकदम बारीक करायचा आणि पटापट हलवत राहायचं. म्हणजे काय होतं, मिल्क पावडर जळत नाही. थोडासा कलर चेंज झाला की गॅस बंद करा आणि हे लगेच मिश्रण एका वाटीमध्ये काढून घ्या. जर तुम्हाला या सारणामध्ये फक्त बेसन पीठ टाकायचं असेल तर तुम्ही बेसन पीठही टाकू शकता, नाहीतर नुसतं मिल्क पावडर टाकायचं असेल तर नुसतं मिल्क पावडर टाकलं तरी चालेल. फक्त एवढंच की प्रमाण वाढवा. बरं, त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप टाकलं आहे आणि जे आपण नारळ मिक्सरमध्ये फिरून घेतलं ते आपल्याला तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. आता टाकूया आपण गूळ. गूळ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. गुळाच्या ऐवजी साखर टाकायची असेल तरी चालेल. गूळ चांगला मेल्ट झाला की त्यामध्ये आपण जे मिश्रण रेडी केलं बेसन पीठ आणि मिल्क पावडरचं, थोडं थोडं करून टाकायचं आहे. सर्वच लागणार आहे, पण थोडं थोडं करून टाका आणि चांगलं एकत्र करून घ्या. जोपर्यंत आता हे मिश्रण कढई सोडत नाही, म्हणजे एकदम छान गोळा रेडी होत नाही, तोपर्यंत त्याला परतत राहायचं. म्हणजे बेसन पीठही आपलं चांगलं भाजलं जाईल. आणखीन मिल्क पावडरमुळे या सारणाला खूप छान टेस्ट येते. हां, जसं मी तुम्हाला म्हटलं, तुम्हाला नुसतं बेसन पीठ टाकायचं नुसतं बेसन पीठ टाका, नुसतं मिल्क पावडर टाकायचं तर नुसतं मिल्क पावडर टाका. बघू शकता आपलं सारण रेडी झालं आहे. सगळ्यात शेवटी इलायची पूड टाका आणि लगेच थोडंसं मिक्स करून गॅस बंद करा, नाहीतर हे मिश्रण जास्त कडक होईल. थंड झाल्यावरती हे घट्ट होतं. आणखीन या स्टेजवरती आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं हे नारळाचं पुरण तयार झालं. बघू शकता थंड झाल्यावरती. चला, आपल्या नारळाच्या पोळीचं सारणही रेडी आहे आणि ते कणिकही रेडी आहे. पुन्हा एकदा थोडंसं आणखीन मळून घ्यायचं आहे. पीठ बघू शकता आपलं छान मस्त असं तयार झालेलं आहे. जसं पुरणपोळीला लागतं सेम तसंच. जर तुम्हाला पुरणपोळीसाठी लागणारं पीठ एकदम मऊ असं बनवता येत नसेल तर तुम्ही ते पाण्यामध्ये ठेवून करतात ना कणिक, सेम तसं करून बघितलं तरी चालेल. त्याने आणखीन असं पीठ छान लवचिक बनतं आणि पोळी फाटत नाही. आता यापुढे काय करायचं हे तर सर्वांनाच माहिती आहे. पुरणपोळी जसं आपण लाटतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला सारण कणिकमध्ये भरून पोळी लाटून घ्यायची आहे. पण एकदा ही पोळी तुम्ही जरूर ट्राय करा, खूप छान लागते. ही पोळी बनवल्यानंतर आणखीन एक मला आयडिया सुचली. जे आपण खोबरं तुपात परतून घेतो ते छान असं लाईट ब्राऊन कलरचं होऊ दिलं तर आणखीन त्या नारळाचा फ्लेवर इन्हॅन्स होईल आणि पोळी अजून छान लागेल. तुम्हाला ट्राय करायचं असेल तर तसंही तुम्ही ट्राय करू शकता, नाहीतर माझ्या या पद्धतीने आता सिंपल नुसतं हलकं हलकं तुपात भाजलेला नारळमध्ये गूळ टाकून दिला तरी चालेल. पण ट्राय करून बघा जर तुम्हाला जमलंच तर. नारळ एकदम खमंग भाजून घ्या. पोळी लाटल्यानंतर तव्यावरती छान तूप किंवा तेल लावायचं आणि दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्यायची.
जर तुम्ही पुरणपोळी एक खात असाल ना, तर नारळाची ही पोळी तुम्ही 2 नक्कीच खाल. एवढी छान लागते. मग वाट कसली बघताय? या नारळी पौर्णिमेला ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि आपल्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. याच पद्धतीने मी आता सर्व पोळ्या रेडी करून घेते. श्रावण महिना लागला की समजून जायचं आता की आपल्या घरात नुसतं गोडधोड बनणार आहे. आता गणपती बाप्पा येत आहेत, रक्षाबंधन येते. रक्षाबंधनसाठी स्पेशल घेवर रेसिपी शेअर करणार आहे, तीही जरूर ट्राय करा. आणि त्याचसोबत आता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी किंवा त्यांना आवडणारे मोदक वेगवेगळ्या पद्धतीने सर्व छान छान रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. नक्की ट्राय करा त्याही. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ पोस्ट केला की तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येत जाईल. मग या नारळ पौर्णिमेला ही रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुम्हा सर्वांना ॲडव्हान्समध्ये माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हां, तुम्ही ही माझी रेसिपी कुठून बघताय तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडेल मला सर्वांबद्दल जाणून घ्यायला. बरं, चला भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.